लुमेवाडी पंचायत समितीचे या ठिकाणी विद्यमान निवडून आलेले उमेदवार हे या ठिकाणी आहेत. 146 हा पंचायत समिती गण पुणे जिल्ह्यातील सर्वात शेवटचा गण आहे आणि त्याचा निकालही संध्याकाळी 7:30 नंतर लागलेला आहे. ते उमेदवार या ठिकाणी आहेत. तुमचा विजय झाला आहे, काय सांगाल? प्रथमतः आपल्यातून 28 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब निघून गेले आणि दुःख असताना नाईलाजास्तव आम्हाला प्रचार करावा लागला. दुःखातून जो आज विजय मिळाला आहे ती खरी अजितदादांना आम्ही टणू ग्रामस्थ मोहिते कुटुंबाच्या वतीनं आमचा विजय त्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि हा जो विजय आमच्या टणू गावावर मोहिते कुटुंबियावर प्रेम करून लुमेवाडी गणातील सर्व जी गावातील कार्यकर्त्यांनी व गोरगरीब जनतेने आम्हाला सहकार्य केले विजयासाठी, त्याच्यामुळं टणू ग्रामस्थ व मोहिते कुटुंबियाच्या वतीनं पूर्ण लुमेवाडी गणातील सर्व जनतेचे नाथबाबाच्या द्वारासमोर आम्ही त्यांचं ऋण व्यक्त करतो. आता या ठिकाणी तुमच्यावरती मोठी जबाबदारी आलेली आहे. जवळजवळ 10 गावांचा कारभार तुमच्याकडे आलेला आहे. सर्वसामान्य लोकांची कामं असतील त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला अजितदादांनी जाता वेळेस जो संदेश दिला, न बोलता जो संदेश दिला, जाता वेळेस अजितदादा काहीच बोलले नाही असं जरी कार्यकर्त्यांना वाटत असलं तर 15 दिवसापूर्वी नियती जीवनाचा शेवट होत असताना शरीररूपी संदेश देत असते. त्याप्रमाणे अजितदादाला जाणवून आलं होतं की प्रत्येक गावात गट तट पार्ट्या 2 राष्ट्रवादीचं गट एकत्र करणं, त्यांना संबोधित करणं, सगळी लोक एका सतरंजीव बसवणं आणि जाताना त्यांच्या देहाची आठवण त्यांनी घड्याळाने दाखवली आणि त्यांच्या सैन्य त्यांनी आम्हाला घड्याळ ही चिन्ह देऊन आम्हाला उमेदवारी दिली आणि त्यांच्या छातीला जे सर्व समाजाच्या हिताच्या फाईल्स होत्या, म्हणजे मरेपर्यंत जनतेची सेवा करा असा जो त्यांनी कार्यकर्त्याला संदेश दिला. त्याच्यामुळं दादा न बोलता जे आम्हाला कार्यकर्त्याला संदेश देऊन गेले ते की मरेपर्यंत घड्याळ ह्या चिन्हाचं कार्य करत जनतेची सेवा करा, ही जी त्यांनी आम्हाला जाताना शिकवण दिली तेच नाथबाबाच्या चरणी उभा राहून आम्ही 10 गावातील जी गोरगरीब समाज आहे, पीडित वंचित शोषित ह्यांच्यासाठी कार्य करीत राहील. बरोबर. या ठिकाणी या गणामध्ये तुम्हाला उमेदवारी देणारे जे काय कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर या राज्याचे राज्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? आता मी पूर्वी बी सांगितलं, दादाचं किती कौतिक करावं. असे थोर मोठे दादा होते. पूर्ण महाराष्ट्रात असा एकही व्यक्ती राहिला नाही की दादाच्या जाणण्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू आली नाहीत. तर दादा स्फटिकासारखे होते. दादाच्या जवळ जो कार्यकर्ता गेला त्याचं त्यांनी सोनं केलं आणि त्यांनी आपल्या तालुक्याला जो शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य गरीब लोकांचा कार्य करणारा नेता आपल्यापाशी तो तयार करून गेले आहेत. असे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्याचे जे 20 वर्ष सर्व खात्याचा अनुभव असणारे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब व आप्पासाहेबजी जगदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी तालुक्याची सेवा करीन. तर लक्षात घ्या, हे लुमेवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार शिवाजी विजयशे मोहिते पाटील यांनी या ठिकाणी अतिशय मार्मिक शब्दामध्ये इंदापूर तालुक्यातील सर्वात शेवटचा हा पंचायत समिती गण आहे 146, या गणामध्ये 10 गावांची सेवा करेन. त्याचबरोबर स्वर्गीय अजितदादा पवार यांनी जी काही शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनुसार या सर्व स्तरातील लोकांची सेवा करो असाच मौलिक संदेश त्यांनी घेतलेला आहे. महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप, टणू, इंदापूर.